बोध झाला तो नोरुनिया ठेला ठाईचा मुरला अनुभवी आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून समर्थांच्या या दरबारामध्ये पुनश्च सेवेसाठी घेतलेला अभंग अत्यंत उत्कृष्ट असा हा ज्ञानोबारांच्या हरिपाठातला हा 6व्या क्रमांकाचा हा अभंग आहे आणि अभंगाच्या माध्यमातून साधूची संगती, साधूचा बोध, साधूचा उपदेश, साधूंचा अनुग्रह जीवासाठी हा किती महत्त्वाचा आहे ज्ञानोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून हे विशद केले लक्षात घ्या. कशासाठी विशद केलेला आहे आपण जीवनामध्ये आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण पाहून जातो. अनेक मंडळी आपल्याला भेटतात, अनेक मंडळी आपल्याला काहीतरी उपदेश करून जातात, पण सामान्य व्यक्तींच्या उपदेशामध्ये आणि साधूच्या उपदेशामध्ये एक जमीन आणि आसमानचा तो फरक असतो लक्षात घ्या. कारण का सामान्यांचा जो उपदेश असतो तो प्रपंचासाठीच असतो, संसारासाठीच असतो, संसारातल्या वस्तूंसाठीच असतो, पण साधूचा जो उपदेश आहे तो प्रपंचात संसारात राहून तो परिपूर्ण परमार्थाचा असतो. विठ्ठल ज्ञानोबारांचा जो हरिपाठ आपल्या इतक्या जिव्हाळ्याचा तो विषय का बनलेला याचा तुम्ही विचार करा. आजही तुकोबारांची जी अभंग आहेत प्रत्येक जीवाला भुरळ घालतात. भुरळ तुकोबारांचा अभंग आपल्या कानावरती पडल्यानंतर त्याचं कारण असं, एखादा कोणी काव्य करणारा जर असेल, अनेक अशी जीव आहेत काव्य करतात, काही लेखन वगैरे करतात, काही अभंगाची रचना करतात, पण काव्यामध्ये सामान्य जीवांच्या काव्यामध्ये किंवा सामान्य जीवांच्या रचनेमध्ये आणि संत महात्म्यांच्या रचनेमध्ये विचार जर आपण करायला लागतो तिथे अनेक प्रकारे तिथे आपल्याला अंतर दिसून येतो लक्षात घ्या. कारण संत महात्म्यांचा प्रत्येक अभंग हा कसा आहे तर तो अनुभवजन्य तो अभंग आहेत लक्षात घ्या. म्हणून त्याचप्रमाणे आपण या हरिपाठाचा जरी आपण विचार केला तर आपल्याला हरिपाठ आपलासा का वाटतो, कशासाठी वाटतो याचा तुम्ही विचार करा. कारण ज्यावेळेस आपण अनेक संप्रदायाचा, अनेक परंपरेचा विचार आपण करायला लागलो तर त्या परंपरेमध्ये आणि त्या संप्रदायामध्ये आपल्याला अनेक गोष्टी अगोदर तिथे अटी घालतात लक्षात घ्या. पण ज्यावेळेस ज्ञानोबारांनी हा जो अभंग त्यांनी जी रचली हरिपाठांच्या माध्यमातून, याचा मूळ अधिकारी कोण असेल, जो जन्माला आलेला जो जीव आहे तोच मात्र या हरिपाठाचा तो अधिकारी आहे. विठ्ठल आपण आपल्या वेळेमध्ये विचार आपण करूयात की पहिला या अभंगाचा जो शब्द सांगितलेला आहे तो साधू शब्द सांगितलेला आहे बरं का. जास्त आपण काय प्रपंच शब्दांचा प्रपंच मांडायचा नाही. जे अभंगातली जी शब्द आहेत त्याच्यावरती आपण प्रामाणिक बोलण्याचा आपण प्रयत्न आपण करूया. म्हणून या अभंगातला पहिला शब्द जो आहे तो साधू शब्द सांगितलेला आहे. साधू. आता साधू म्हटल्यानंतर कोणी विचारलं की बाबा साधू म्हणजे कोणाला म्हणतात, आणि एखाद्या मुलाला विचारलं साधू कोणाला म्हणतात, तो सहज सांगून जाईल ज्यांनी मोठी दाढी राखलेली आहे, ज्यांनी जटा वाढवलेल्या आहेत, जटा त्यांनी सोडलेल्या आहेत, गळ्यामध्ये त्यांनी अनेक अशा माळा घातलेल्या आहेत, कपाळावरती भलं मोठं त्रिपुंड त्यांनी लावलेलं आहे, आणि ज्यांच्या अंगावरती जिथे भगवी वस्त्र दिसतात आपण त्याला कोण म्हणावं? साधू म्हणावा. विठ्ठल म्हणून ज्यावेळेस आपण एखादं नाटक पाहत असतो त्या नाटकामध्ये सुद्धा अनेक जण पात्र करतात साधूचे. म्हणजे ते पात्र करणारे साधू झाले का मला सांगा. एखादं नाटक चांगलं गावामध्ये कोणीतरी आणलेलं शहरामधून, आणि त्या नाटकामध्ये अनेक जण अशी त्यांची पात्र असतात, आणि त्यातलं एक पात्र असं आहे की साधूचा वेश धारण केलेला किंवा साधूची भूमिका आहे, नाटकापुरती नाटक करणारा,
नाटकापुरती नाटक करणारा म्हणजे तो साधू होतो का, याचा तुम्ही विचार करा. म्हणून साधूचे वस्त्र धारण करणं सोपं आहे. पुढचं ऐका. साधूचा वेश घेणं सोपं आहे, पण त्याचं आचरण करणं अत्यंत कठीण आहे. विठ्ठल. म्हणून या व्यासपीठावरती महाराज होऊन कीर्तन करणं सोपं आहे बर का. कीर्तनासाठी नारदीय गादीवरती उभं राहून कीर्तन करणं सोपं आहे. कीर्तनकार म्हणून घेणं सोपं आहे, पण आयुष्यभर महाराजकी निभवणं अत्यंत कठीण आहे. विठ्ठल. दोन व्यक्ती आपल्याला या जीवनामध्ये दिसतात की केवळ त्यांनी नाटकीपणा जिथे चालवलेला आहे किंवा नाटकीपणाचा त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये त्यांनी आव आणलेला आहे. असा जीव कधी त्यांनी वस्त्र जरी धारण करून घेतले असतील तरी सुद्धा तो साधू कधी होऊ शकत नाही, साधू कधी तो बनू शकत नाही बर का. केवळ ज्यांनी अंगावरती भस्म लावलेला आहे, वस्त्र धारण केलेले, होऊ शकत नाहीत. सामान्य लोकांच्या बाबतीमध्ये केवळ लोकांना रिझवण्यासाठी अंगावरती अशी वस्त्र धारण केली आहेत म्हणून आपण त्यांना साधू म्हणावा का, अगोदर तुम्ही त्याचा विचार करा. एखादा खूप मोठा गायक आहे, नीट ऐका, आणि ताना वगैरे तो चांगला देतो, खूप चांगलं तो बंदिशी गातो, आपल्या गाण्यामुळे तो अनेकांना रिझवतो. त्या कार्यक्रमापुरता तो व्यक्ती आपल्याला चांगला दिसतो म्हणून त्याला चांगलं म्हणावं का, कार्यक्रम झाल्यानंतर मदिरा प्राशन करतो मग त्याला चांगलं म्हणावं, तुम्ही सांगा. विठ्ठल. त्याचप्रमाणे विचार आपण करत असतानाच केवळ साधू शब्द, दोन शब्दांचा आपल्याला अर्थ दिसतो, पण त्याचे 4 ते 5 अर्थ त्याचे निघतात. लक्षात घ्या. साधू शब्दाचा केवळ एक अर्थ निघत नाही, त्याचे जवळजवळ 4 ते 5 अर्थ त्याची आहेत. आपण त्याचा विचार आपण करूया, त्याचा आपण विचार करूयात. म्हणून साधू आहे. साधू कोणाला म्हणावा, साधू कोणाला म्हणावा, साधू कोणाला म्हणावा. साधू थोर झाला, 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 कलियुगी साधू थोर झाला, कलियुगी साधू थोर झाला, 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 कलियुगी साधू थोर झाला, कलियुगी साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला. पण सामान्य लोकांना किंवा संसारिक लोकांना एक अपेक्षा असती, साधू म्हटल्यानंतर काही तो चमत्कार करून दाखवतो का. बरं का, काही चमत्कार करणारा असला तर आपण त्याला साधू म्हणतो, साधू म्हणतो. एखाद्या चित्रपटामध्ये आपण पाहून जातो, साधूचा वेश घेतलेला आहे आणि तो पाण्यावरून तो चालत जातो. समजा या रिद्धिसिद्ध्या जर कोणाला जर प्राप्त झाल्या असतील आणि कोणी जर पाण्यावरनं जर चालून जाण्याचा जर प्रयास जर करत असेल, बरं का, प्रयास करत असेल तर आपल्याला त्याचं किती आपल्याला कौतुक वाटतो मला सांगा. असाच एक गावातला एक मनुष्य होता आणि त्याला वाटलं की आपण लोकांवरती कशाना प्रकारे येन केन प्रकारेनं
त्या लोकांवरती आपण प्रभाव आपण घालावा. एक त्याच्या मनामध्ये लहानपणापासून ही गोष्ट त्याच्या मनामध्ये घर करून बसली होती. लक्षात घ्या, घर करून बसली होती. काही नाही, प्रभाव कोणावरती पाडावा तर लोकांवरती प्रभाव पाडावा. त्याच्या मनामध्ये एक खूप मोठी अशी इच्छा होती. आणि मग त्यांनी घरदार सोडलं आणि काशीसारख्या क्षेत्रामध्ये जाऊन तो वास्तव्याला राहिला. आणि काशीसारख्या क्षेत्रामध्ये, महाक्षेत्रामध्ये राहिल्यानंतर आणि तो मागे जो लागला, रिद्धी आणि सिद्धींच्या मागे तो लागला. कारण का, लोकांवरती त्याला एक प्रकारे त्याला प्रभाव टाकायचा होता. लक्षात घ्या, एक प्रकारे टाकायचा होता. आणि तिथे जवळजवळ त्यांनी आपल्या आयुष्यातली 12 वर्ष त्यांनी घालवली. एक नाही, दोन नाही. आणि एका तांत्रिकाकडून, मांत्रिकाकडून, एखाद्या त्या चमत्कारिक बाबांकडून एक त्यांनी अशी विद्या त्यांनी शिकली की पाण्यावरून आपण कसं चालत जायचं, पाण्यावरून कसं आपण तरंगत जायचं, त्याची त्यांनी विद्या प्राप्त करून घेतली बरं का. आणि पूर्वीच्या काळामध्ये कोणी काशीला वगैरे जर कोणी गेला, जाताना त्याला गाव पूर्ण सोडायला जायचं. लक्षात घ्या, जुन्या लोकांना तुम्ही विचारा, पूर्ण गावभर जायचं. आणि ज्यावेळेला तो काशी करून यायचा, आल्यानंतर गावामध्ये त्याची खूप मोठी अशी मिरवणूक निघायची की काशीला जाऊन आला, काशीला जाऊन आला, काशीला जाऊन आला. अशा काळामध्ये आपण पाहून जातो की एका दिवसात जाऊन लगेच संध्याकाळपर्यंत सुद्धा येतात, अशी सोय तिथे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालेली आहे. लक्षात घ्या. आणि गावात आला आणि त्यांनी दौंडी अशी द्यायला लावली की बाबा, माझ्याकडे जो काही विद्या आहे, मी पाण्यावरून तरंगत जाणार आहे. आणि आपल्या गावातली जी नदी आहे हे मी या तीरावरनं त्या तीरावरती मी तिथे चालत येणार आहे. आणि आपण सर्वांनी यावर दौंडी दिली. लक्षात घ्या, पंचक्रोशीतले लोक तिथे जमा झाले, गोळा झाले सगळे. आणि अक्षरशः त्यांनी त्या पाण्यावरून तरंगत चालत 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 तो त्या ऐलवरून पैल तीरावरती गेला. लक्षात घ्या, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्याने ऐलान केलं, ही ताकद, ही हिंमत जर कोणामध्ये असेल, मला त्यांनी ऐलान करावं, मला आव्हान करावं. आणि माझ्यासारखी विद्या कोणाकडे त्यांनी दाखवून द्यावं. गावातला एक छोटा मुलगा उठला आणि सांगितलं की तू ऐल तीरावरनं इकडं जे आलास, न बुडता न डुबता, जे ज्यांनी तुझी कला दाखवून दिलास, त्यांनी काही केलं नाही. तो सांगितला की बाबा, मी तुझ्या आव्हानाला मी प्रतिसाद देतो, मी सुद्धा तुझं आव्हान स्वीकारतो. आणि म्हणून तो ऐल तीरावरनं पैल तीरावरती एक छोटीशी नाव घेतला आणि त्या नावेमध्ये बसून सहज इकडून तो तिकडं आला. लक्षात घ्या, अरे तो म्हणला, याच्यात आश्चर्य काय आहे, मी नावेचा सहारा घेतला नाही. ऐका, मी नावेचा सहारा घेतला नाही आणि मी तर त्या पाण्यावरून चालत आलो, तू तर नावेत आलास. त्या छोट्या मुलाचं पुढचं उत्तर काय होतं नीट ऐका. त्यांनी सांगितलं, छोटीशी नदी ऐल तीरावरून पैल तीरावरती येण्यासाठी तुझ्या आयुष्यातले 12 वर्ष खर्च केलास बरं का. उत्तर ऐका, तुझ्या आयुष्यातले तू 12 वर्ष खर्च केलास. या पैल तीरावरनं ऐल तीरावरनं येण्यासाठी फक्त मी माझ्या आयुष्यातले 12 मिनिटं खर्च केले. विठ्ठल, 12 वर्ष खर्च केलास, मी 12 मिनिटामध्ये फक्त नदी मी पार करून आलो. तर याचा अर्थ काय आहे, साधू कोण आहे, याच्यातनं तुम्हाला उत्तर मिळालं का, मला तुम्ही सांगा. जो लोकांना रिझवण्यासाठी, लोकांना प्रभाव पाडण्यासाठी जो काही कर्म करतो, तो कधी साधू होत नाही. ज्याचा उद्देश केवळ परमेश्वर आहे. ऐका, साधूचे मी काही त्याच्या व्याख्या सांगतोय. ज्याची केवळ परमात्मा प्राप्ती करून घेण्याची केवळ त्याची तीव्र इच्छा आहे, परमतत्व परमात्मा ज्याचा आहे, तोच खरा जिथे साधू आहे. विठ्ठल, म्हणून काशीसारख्या ठिकाणी तिथे कबीरदास आपल्या शिष्यांना रोज बोध करायचे. लक्षात घ्या,
म्हणून शास्त्रामध्ये बोधाचे 2 प्रकार सांगितलेले. एक प्रकारने उपदेशाचे 2 प्रकार आहेत बरं का. पहिला जो उपदेशाचा जो प्रकार शास्त्रकार सांगून जातात त्याला नित्य उपदेश म्हणतात. नीट ऐका. पहिला जो उपदेश आहे, उपदेशाचा जो प्रकार आहे, बोधाचा प्रकार आहे, तो नित्य उपदेश आहे. आणि दुसरा जो उपदेशाचा प्रकार आहे किंवा जो बोध जिथे दिला जातो तिथे समयोचित हा शब्द जिथे वापरला जातो, समयोचित जो बोध आहे हा दुसरा तो उपदेशाचा प्रकार आहे. विठ्ठल अंतर सांगत असताना नित्य उपदेश किंवा नित्य बोध किंवा समयोचित बोध याचा विचार करत असताना शास्त्रकार सांगून जातात जे नित्य उपदेश असतं ते सर्वसामान्य लोकांसाठी असतं. ऐका, नित्य उपदेश असतो तो सर्वसामान्य लोकांसाठी असतो. आणि समयोचित हा जो उपदेश असतो ज्या त्या वेळेला तो प्रसंग बघून उपदेश केला जातो त्याला समयोचित उपदेश म्हणतात. विठ्ठल जो आहे तो सर्वसामान्यांसाठी संसारिक जीवांसाठी तर तो नित्य उपदेश हा सांगितला लक्षात घ्या. पण काही वेळेला जो उपदेश हा जिथे केला जातो तर तुकोबारे जिथे सांगतात की अधिकार तैसा करू, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेशाची गरज नित्यनेमाने पाहत असतानाही सर्वांना मात्र त्याची गरज आहे. लक्षात घ्या. घरामध्ये जर मुलगा जर चुकीचा जर वागायला लागला तर मायबापांनी त्या वेळेला त्याला उपदेश करणं हे गरजेचं आहे बरं का. मुलगा जर चुकत असेल, घरी कोणी जर चुकत असेल तर ज्या त्या वेळेला उपदेश करणं, ज्या त्या वेळेला उपदेशाचा बोध करणं हे अत्यंत ते गरजेचं आहे. लक्षात घ्या. पण संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहत असताना त्यांचा उपदेश केवळ तिथे मर्यादित नाही आहे. संतांचा जो उपदेश आहे ह्या जगाच्या कल्याणासाठीच त्यांचा तो उपदेश आहे बरं का. संतांचा उगम तुकोबाराय सांगून जातात. संतांचा उगम उपदेशाची पेट प्रेम सुख साठी घेती आणि देती. भाषा सांगते, तुकोबाराय सांगतात की बाबा हे संत महात्म्य आहेत, त्यांचा जो उगम जो झालेला आहे तो उगम मात्र कशासाठी आहे तर तो उपदेशासाठीच त्यांचा तो उगम झालेला. म्हणून थोडक्यात आपण इथे पाहत असताना आपण साधू कोणाला म्हणतात याचा विचार आपण करत आहोत. लक्षात घ्या. कबीरदासांना काही त्यांच्या शिष्यांनी विचारलं की बाबा इथे साधू कोणाला म्हणतात, थोडं तुम्ही सांगा, तुमच्या प्रवचनातनं तुम्ही सांगा. आणि ज्या घरामध्ये कबीरदासजी प्रवचन करायची आणि करत असताना त्या गावामध्ये त्या घरामध्ये त्यांचं प्रवचन सुरू होतं आणि अनेक अशा ज्या मायबहिणी महिला अशा तिथे बसलेल्या होत्या पण ते पाकडत होत्या. लक्षात घ्या. धान्य पाकडत होत्या. पूर्वीच्या काळामध्ये घराघरामध्ये धान्य असं पाकडायचे
पण ज्यावेळेस आता आपण बाजारात जातो आणि बाजारात गेल्यानंतर जे काही सुपर मार्केटमधून आपण आणतो, आपण शहनिशा करून आणतो की बाबा हे पाकडलेलं आहे काय, काही मिळावट आहे बरं का. शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर आता तिथे तुम्हाला पीठसुद्धा आहे, तुम्हाला पीठ पॅकिंगमध्येच मिळतं. विठ्ठल इतकंच नव्हे, शहरामध्ये गौऱ्या सुद्धा ऑनलाईन मिळायला लागल्या बरं का. गौऱ्या असतात की नाही, गौऱ्या सुद्धा ऑनलाईन मिळायला लागल्या, पीठ सुद्धा आहे ऑनलाईन. पण घरामध्ये हे सगळे ऑफलाईन असतात. सगळं जे आहे ऑनलाईन जिथे चाललेलं आहे आणि त्यांना वाटतं की सगळं आपण घर बसल्या आपण मागवावं म्हणून ऑनलाईन सगळं मागवतात. लक्षात घ्या. मग ज्यावेळेस तिथे पाकडणं सुरू होतं, नवीन लोकांना तुम्ही नवीन जिथे महिलांना पाकडणं तर येतं का तुम्ही विचारा, हातात सूप धरता येतं का तुम्ही विचारा, क्षमा मागून बोलतो मी बरं का. पूर्वीच्या काळामध्ये सारवणं असायचं, घराघरामध्ये सारवणं असायचं बरं का. कशासाठी सारवणं असायचं, त्याच्या अनेक अशा बाबी आहेत बरं का, अनेक अशा जिथे बाबी आहेत. पण आजकाल कोणाला त्या क्षणामध्ये हात सुद्धा घालावासा वाटत नाही बरं का. आज इतके आपण सुधारलेले झालेले आहोत. विठ्ठल आपण जिथे सुधारलेले जिथे झालेले आहोत, पण सोजास विषयांतर नको त्या गोष्टीला. म्हणून ज्यावेळेस त्यांचं प्रवचन सुरू होतं, काही अशा महिला होत्या त्या पाकडायचं काम करत होत्या आणि करत असताना एकाने विचारलं की आम्हाला साधू कोणाला म्हणतात त्याची व्याख्या तुम्ही करा. कबीरदासांनी एक दृष्टी त्यांनी टाकली आणि त्यांनी निर्देश केला, बघा तिथं त्या महिला आहेत, त्या महिलांकडे बघा आणि त्यांच्या हातात काय आहे, सूप आहे. सुपामध्ये धान्य होतं आणि त्या सुपाचं काम असं होतं की ते सूप धान्य आपल्या जवळ ठेवतं आणि त्याचा जो फोफाटा आहे तो बाहेर टाकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जीवन जगत असताना केवळ सार आपल्याजवळ ठेवतो आणि असार सोडून देतो, तो साधू आहे. विठ्ठल साधूच्या बाबतीमध्ये आपण पाहत असताना त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाचा थोडासा परामर्श तुम्ही पहा बरं का. जे मूळ तत्व आहे किंवा मूळ स्वरूप आहे, त्या मूळ स्वरूपापासून तत्वापासून आपण कितीतरी दूर आपण गेलेली आहोत बरं का. आणि आपल्या डोक्यामध्ये आज ज्या गोष्टी नको आहे त्या गोष्टींनी आपल्या डोक्यामध्ये त्यांनी त्या विचाराच्या माध्यमातून घर करून ठेवलेले बरं का. म्हणून साधूची व्याख्या करत असताना जसं कबीरदासजी सांगून जातात की पहिली व्याख्या मी असं करतो, ते असं जिथे बोलून जातात की पाकडताना जसं धान्य जसं सार आपल्याजवळ आहे आणि फुफटा जसं टाकून देतात, जे फळकट आहे जो टाकून देतात त्याला साधू म्हणतात. ही पहिली व्याख्या झाली. त्याचे 4 व्याख्या मी सांगून जातो, लक्षात घ्या. साधूच्या बाबतीमध्ये दुसरी व्याख्या असं सांगून जातात, त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. पहिला शब्द सांगितलाय सा आणि दुसरा सांगितलेला आहे धू बरं का. जो आपल्या षडरिपूंना धुवून काढतो त्याला साधू म्हणावं बरं का. विठ्ठल म्हणून जिथे सांगतात जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले,
तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा. मला या कीर्तनाच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा, नीट आहे का, तुमच्यासाठी बोलतोय. स्वतःचा मुलगा असेल, एकुलता एक मुलगा, आणि तो जर संन्यास दीक्षा घेण्यासाठी जर तो जर तयार जर असेल तर मायबापांची त्याला अनुमती असते का? आद्य शंकराचार्यांचा दृष्टांत येतो. सामान्य लोकांचं सोडून द्या तुम्ही. मुलगा आहे आणि शेजारचा मुलगा जर तिथे संन्यास दीक्षा घ्यायला निघाला तर म्हणतात तुझ्यासारखं या जगात भाग्यशाली कोणी नाही. बरं का? संन्यास दीक्षा जर शेजाऱ्याचा जर कोणी जर घ्यायला निघाला म्हणतात तुझ्यासारखा या जगात भाग्यशाली कोणी नाही, तू भाग्यवान आहेस, तुझ्या मायबापांनी किती पुण्य केलं म्हणून तू असा जन्म आला. बर का? आणि लवकर उठ आणि तू संन्यास दीक्षा घे. आणि स्वतःचा पोरगा जर दीक्षा घ्यायला निघाला तर महाराजांकडे आणतात की महाराज याचं डोकं फिरलंय, विठ्ठल फिरलेलं आहे आणि हा संन्यास दीक्षा घ्यायला निघालेला आहे, याच्या डोक्यामध्ये काय खूळ बसलं तुम्ही आम्हाला सांगा. सामान्य लोकांचा दृष्टांत सोडून देतो, आद्य शंकराचार्यांचा दृष्टांत तुमच्या समोर सांगतो, लक्षात घ्या. म्हणून आद्य शंकराचार्य ज्या कालडी त्या केरळच्या त्या गावामध्ये, त्यांच्या छोट्याशा गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि साक्षात शंकराचा अवतार, आद्य शंकराचार्य हे साक्षात शंकराचा अवतार सत्पुरुष होते. आणि त्यांना वाटायला लागलं की आपण संन्यास दीक्षा घ्यावी, पण आईची जोपर्यंत अनुमती मिळत नाही तोपर्यंत आपण संन्यास दीक्षा घेणार कसं? कारण आईचं वय होत आलेलं आहे, तिची सेवा करणार कोण? त्यांच्या मनामध्ये ही भावना तिथे जागृत झाली. आणि ज्या वेळेला नदीत स्नान करण्यासाठी गेल्यावरती बरं का, गेल्यानंतर त्यांना एका मगरीनी पकडलं. बरं का, मगरीनी त्यांना पकडलं आणि मगरीनी पकडल्यानंतर आई तिथेच त्या नदीच्या तीरावरती होती. हे हातवारे करून म्हणायला लागली, आई मला वाचव, आई मला वाचव. आई म्हणायला लागली, मी तुला कसं वाचवणार, मी तर इथे आहे, त्या मगरीने तुला पकडलेलं, तुला आता खाऊन टाकणार. त्यांनी एक सांगितलं, तू शपथ खाऊन सांग, तू आण खाऊन सांग, तू शपथ घे, सांग तुझ्या मुलाला मी देवा संन्यास घेण्यासाठी मी परवानगी देते आणि याला मी तसंच सोडते, संन्याशीसाठी मी सोडून देते असं म्हण, तर मला ही मगर काही करणार नाही, मी लगेच सुटेन. हे सर्व त्या ईश्वराची सर्व ते लीला होती, लक्षात घ्या. आई विचार करायला लागली, संन्यास दीक्षा जर आपण जर या मुलाला जर आपण जर दिल्यानंतर तो आपला राहणार नाही, त्याचा काही संबंध राहणार नाही, तो अलग राहील, तो वेगळा राहील. थोडासा विचार करा. ह्या संन्याशी लोकांची तर ही गोष्ट झाली. पण घरामधला जर एखादा जर मुलगा जर असेल, ज्याला तुम्ही जन्म दिला, जन्माला घातलात, त्या बाळाला लग्न झालं, मोठा झाल्यानंतर तो घरातच वेगळी चूल जर मांडून जर राहिला, तुम्हाला कसं वाटतं? तुमच्या तुम्ही विचार करा. विठ्ठल कारण का बापाची चूल आहे, माय बापाची चूल वेगळी असते, मुलाची चूल वेगळी असते. त्या घरातलं अन्न हे कसं गोड लागतं तुम्ही मला सांगा. कारण ही संकल्पना आपली नाहीये, अलग राहण्याची संकल्पना आपली नाहीये. मायबापांची सेवा करत राहणं बरं का, ही आपली सेवा आहे, हे आपलं कर्तव्य आहे. विठ्ठल म्हणून त्या मायबापांची सेवा करत राहणं, त्यांची मरेपर्यंत त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता न पडू देणं, त्या मुलाचं आद्य कर्तव्य, लक्षात घ्या. आद्य शंकराचार्य म्हणायला लागले आईला, आई लवकर बोल, लवकर सांग, मला परवानगी दे. मग आईने शेवटी काकुळतीने विचार केला आणि विचार करून ती बोलायला लागली.
मी नाही जर म्हटलं तर मगर कसंही खाळून टाकणार आहे आणि याचं आयुष्य संपणार आहे. त्यापेक्षा हा संन्याशी जरी झाला परवडेल, पण माझ्या डोळ्यासमोर तरी राहील विठ्ठल. म्हणून साधू होणं, संन्याशी होणं, आणि त्यातल्या त्यात ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये संन्याशाबद्दल सांगत असताना क्षेत्र संन्यासाचा त्यांनी विचार मांडलाय बरं का. मी होनी असे क्षेत्र संन्यासी हा शब्द वापरला बरं का, म्हणून त्याच्याबद्दल मी बोलून जातो, नाही तर मी हिंमत केली नसती बोलण्यासाठी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात मी होनी असे क्षेत्र संन्यासी. क्षेत्र संन्यासी याचा अर्थ काय आहे की असे काही महापुरुष, असे काही सत्पुरुष आहेत की ज्या वेळेला ज्या क्षेत्रामध्ये राहण्याचा संकल्प करतात, ऐका, संकल्प करतात. काही जण जसं चातुर्मासासाठी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, पंढरीसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी राहतात आणि 4 महिने कुठेही जाणं येणं करत नाही, फक्त 4 महिन्यासाठी. पण क्षेत्र संन्यासी कोणाला म्हणतात? जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत त्या गावची वेस ओलांडायची नाही, त्याला क्षेत्र संन्यासी म्हणतात. विठ्ठल. किती मोठी ताकद सांगा, किती त्याने आपल्या मनावरती विजय प्राप्त करावा, किती विचारांवरती त्यांनी विजय प्राप्त करावा. आयुष्यभर आम्हाला 4 दिवस या लॉकडाऊनमध्ये करमलं नाही हो. 2 वर्ष झालं कुठेच आम्ही गेलो, निलंग्याला सुद्धा गेलो नाहीत पहा आम्ही बरं का. निलंग्याला सुद्धा गेलो नाही, तर काही लोकांना सवयच आहे, उठलं गाडी दिसली की गेला निलंग्याला बरं का. म्हणतो की 2 वर्ष झालं मी निलंग्याचं तोंड सुद्धा मी पाहिलं नाही. पण हा जो असा क्षेत्र संन्यासी असतो, संन्यासी असतो, असा जो साधू असतो, तो साधू मात्र मरेपर्यंत त्या क्षेत्राचं तो वेस ओलांडत नाही. आणि तो एकच बोलून जातो की मी केव्हा वेस ओलांडणार आहे? ज्यावेळेस माझं शरीर ज्यावेळेस संपणार आहे, ज्यावेळेस मी हा माझा प्राण जाणार आहे, त्यावेळेसच मी या क्षेत्राच्या बाहेर जाणार आहे. विठ्ठल. असे क्षेत्र संन्यास असं ज्ञानोबाराय म्हणतात. त्याचं कारण काय आहे याचा थोडासा विचार करा. त्याचं कारणच एक आहे की त्याचं जे परमतत्व आहे, ईश्वर हा त्यांच्या दृष्टीने हा परमतत्व आहे बरं का. ईश्वराला प्राप्त करून घेणं त्याच्या जीवनातला जर सार जर काय असेल, त्याच्या जीवनातला सार जो सांगितला परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून तो क्षेत्र संन्यासी मात्र होऊन राहतो. लक्षात घ्या. फक्त तुम्ही 1 वर्षासाठी क्षेत्र संन्यासी तुम्ही तुमच्या सिंदखेडचे तरी होऊन दाखवा बरं का. या गावातले तुम्ही होऊन दाखवा की 1 वर्षभर आजच्या या सप्ताहापासून पुढच्या सप्ताहापर्यंत आम्ही कुठेही जाणार नाहीत. आपण राहू शकतो का सांगा? कारण राहू शकत नाहीत. कारण का? आपलं मन तेवढं पक्कं नाही आहे. म्हणून शास्त्रकारांनी त्या मनाची व्याख्या करत असताना नीट ऐका, थोडंसं तत्त्वज्ञानाचं बोलून जातो. म्हणून त्या शास्त्रकारांनी बरं का तिथे जसं नाण्याच्या जशा 2 बाजू सांगितलेल्या आहेत, त्याचप्रमाणे त्या बरं का त्या मनाच्या अशा 2 वृत्त्या सांगितलेल्या आहेत बरं का. असे 2 त्याचे असे भाग सांगितलेले आहेत. एकाला जसं वृत्तीचे 2 भाग सांगितलेले आहेत, एकाला मन म्हणतात आणि एकाला चित्त म्हणतात. एकाला मन म्हणतात आणि एकाला चित्त म्हणतात. त्या वृत्तीच्या जशा नाण्याच्या जशा 2 बाजू, तशा वृत्तीच्या 2 बाजू, वृत्तीच्या 2 बाजू ऐका. एक बाजू मन सांगितलेलं आहे आणि दुसरं चित्त सांगितलेलं आहे. मन कशाला म्हणतात आणि चित्त कशाला म्हणतात? मी होनी असे क्षेत्र संन्यासी, त्याचं चित्त कसं झालं त्याच्याबद्दल हा मी थोडासा शब्द प्रापंचिक मी करून जातो. मन त्यालाच म्हणतात की त्या मनाच्या माध्यमातून आपण जे संकल्प आणि विकल्प करतो आणि विकल्प केल्यानंतर ज्या मनामध्ये अस्थिरता प्राप्त होते त्याला मन म्हणतात. नीट ऐका. संकल्प विकल्प केल्यानंतर ज्या विचारांमध्ये अस्थिरता प्राप्त होते त्याला मन म्हणतात. आणि ज्या मनामध्ये ज्या मनातला जो चंचलपणा निघून जातो, जो स्थिर होतं त्याला चित्त म्हणतात. विठ्ठल.
म्हणून हा जो क्षेत्र संन्यासी जो साधू तिथे होऊन राहतो त्याचं कारणच काय आहे, त्याचं चित्त झालेले लक्षात घ्या बरं का. म्हणून परमार्थाचा विषय परमार्थाचा काय विषय आहे किंवा चित्ताचा काय विषय आहे, नीट ऐका. चित्ताचा विषय म्हणजे परमार्थचा आहे. विठ्ठल मनाचा विषय जर काय असेल, मनाचा विषय म्हणजे प्रपंच आहे. ऐका बर का. मनाचा विषय जर काय असेल तर प्रपंच आहे आणि चित्ताचा विषय काय असेल तर परमार्थ आहे. विठ्ठल सांगून जातात की चित्ती तुमचे पाय डोळा, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे झालं, वर्णावे गुण अखंड नाम तुमचे वर्णावे गुण. ते तुझे पाय डोळा रूपाचे झाला, नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण. म्हणून परमार्थामध्ये परमार्थ करायचा असेल तर चित्त जर जागेवर नसेल, चित्त तुमचं जोपर्यंत मनाचं परिवर्तन चित्तामध्ये होत नाही तोपर्यंत त्या जीवाला कधीही परमार्थ घडत नाही. लक्षात. म्हणून साधूच्या गोष्टी सांगत असताना ज्यांचं मनाचं परिवर्तन जे चित्तामध्ये जिथे परिवर्तित झालेलं आहे त्याला मात्र आपण साधू म्हणावा. म्हणून तो मी होण्याचे क्षेत्र संन्यासी. म्हणून माणसाची अवस्था ही पाहिजे की बाबा ज्या क्षेत्रामध्ये आपण जिथे राहिल्यानंतर तिथे माणसाला ती समाधान वृत्ती प्राप्त व्हायला पाहिजे. तर निश्चित रूपाने तो जीव कसा होतो तर तो साधू तिथे होतो. लक्षात घ्या. म्हणून असाच एक तकलादू माणसाला वाटलं की बाबा अरे हा झाले लोक याचे पाया पडतात, लोकांनी आपल्यासुद्धा पाया पडावेत म्हणून तो साधू होण्याच्या भानगडीत पडला. बरं लोकांना खूप हौस असते पाय पडून घ्यायची, खूप मोठी हौस असते बरं का. लोकांनी मला माझे पाय पडावेत, माझ्या पायावरती पाणी घालावं, आरत्या मला कराव्यात, खूप त्याला हौस झाली बरं का. मग साधू आपल्याला व्हायचंय. साधू व्हायचंय म्हणजे सोपी गोष्ट आहे का मला सांग. हा एखाद्याला जर समजा हिंदकेसरी जर व्हायचा, पैलवान जर व्हायचा जर असेल, सिंदखेडचा जर एखादा व्यक्तीला मुलाला जर वाटलं उद्या चालून आपल्याला हिंदकेसरी आपल्याला पटकवायचा आहे बरं का, हिंदकेसरी आपल्याला व्हायचं आहे. आपल्या निलंग्या तालुक्यात चांगले चांगले पैलवानं होऊन सुद्धा गेले बरं का, हिंदकेसरी झालेली आहेत. हां हिंदकेसरी झालेली आहेत. आता गावातले किती पैलवान आहेत मला माहिती नाही. काय का मागं पहिलं पैलवान व्हायचं असेल तर त्याला मातीशी एकरूप इमानदारी राखावी लागते. त्या मातीशी कधी बैमान होऊन चालत नाही. मातीशी इमान त्याला राखावं लागतं. पैलवान होणं काही सोपं नाही बरं का. खूप काही पैलवानावरती बोललो असतो पण विषयांतर होतं. म्हणून कीर्तन विषयांतर झालं तर मला भीती वाटते बरं का. कीर्तन जर विषयांतर व्हायला लागलं मला भीती वाटते त्या गोष्टींची, म्हणून मी ते विषयांतर होऊ देत नाही. असो आपला जो विषय जिथे चाललेला आहे, काय चालला होता, काय चाललं होतं, मन आणि चित्ताचा विषय चालला. पैलवान व्हायचा आहे तर निश्चित रूपाने त्याप्रमाणे त्याला कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, तर तो पैलवान होतो. लक्षात घ्या. त्याप्रमाणे साधूच्या बाबतीमध्ये पाहत असताना एकाला वाटलं आपण साधू व्हावं आणि लोकांनी आपल्याला नमस्कार करावा. नमस्कार केल्यानंतर का तू मोठा होतोस का मला तू सांग. लोकांचं पाप घ्यावं लागतं आणि तुझं पुण्य त्यांना द्यावं लागतं. अवघड असतं हे सगळं. गणित खूप अवघड आहे, खूप अवघड आहे.
आणि मग त्याच्या मनामध्ये आलं आपण साधू व्हावं, म्हणून त्यांनी घरदार सोडलं आणि एका जंगलामध्ये त्यांनी आपली छोटीशी झोपडी बांधून ठेवली. लक्षात दिवसभर काही करत नव्हता, काही करत नव्हता, फक्त लंगोटीवरती तो राहायचा. ऐका, आता साधू हा तकलादू साधू कसा असतो त्याच्याबद्दल मी सांगून जातो. दिवसभर लंगोटीवरती राहायचा आणि त्याच्या दोन लंगोटी होत्या आणि लंगोटी धुवून वाळत तो घालायचा. आणि वाळत घालत असताना गंमत अशी झाली, त्याच्या त्या झोपडीमध्ये उंदरांचा शिरकाव झाला. लक्षात साधूबद्दल बर का, साधूबद्दल त्याची लंगोट तो वाळत घालायचा आणि त्या उंदरांचा धुमाकूळ झाला. शेतामध्ये जर मोठे मोठे उंदीर आणि घुशी झाल्यानंतर कसे पिकांची नासधुडी करतात लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये एक असलेली लंगोट त्या उंदरांनी कुतरडली आणि सगळी खराब करून टाकली. मग त्याच्या मनामध्ये घोळ सुरू झाला, या उंदरांचा बंदोबस्त आपण करायचा, त्याच्यासाठी आपण मांजर पाळायला पाहिजे. साधूबद्दल बोलतोय बरं का, साधूबद्दल बोलतोय. त्याला वाटलं की मांजर आहे, मांजराला आपण पाळावं, म्हणून त्यांनी एक सुंदर असं मांजर त्यांनी पाळलं. मांजर पाळल्यानंतर त्या उंदराची मात्र तिथं शिस्त लागली. पण आता मांजराची शिस्त कोण लावणार? मांजरांची शिस्त कोणी तर लावायला पाहिजे. मग त्याला वाटायला लागलं या मांजराला सांभाळायचं असेल तर आपल्याला एक गाय आपल्याला पाळायला पाहिजे, म्हणून त्यांनी गाय पाळायला लागली बरं का. पण गाय पाळत असताना पुढे चालून त्याला तिथे अडचण व्हायला, आता गायीचा सांभाळ करणार कोण? म्हणून त्यांनी कोणाला पाळलं? विठ्ठल. पाळलं, तिचं सगळं त्याचं साधुत्व संपून गेलं. विठ्ठल. दृष्टांत माझा संपला. तो साधू होण्यासाठी तिथं अरण्यात जंगलात गेला, तिथं झोपडी त्यांनी बांधली. उंदरांचा तिथे उद्रेक झाला, उंदरांनी त्याची लंगोट कुतरडली, त्याच्यासाठी त्यांनी मांजराला पाळलं. आता मांजराची शिस्त लावी म्हणून त्यांनी गाईला आणलं. गाईला चारा पाणी करण्यासाठी त्यांनी एका स्त्रीला जर आणलं आणि त्याचं सगळं साधुत्व तिथे संपून तिथे गेलेलं. दृष्टांत माझा संपून गेला. पण इथे आद्य शंकराचार्यांना आपण साधू म्हणून आपल्या दृष्टीसमोर आपण ठेवूयात आणि इथे त्या असाधूला आपल्या दृष्टीसमोर आपण ठेवूयात. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य, ज्यांनी केवळ आपल्या अंगावरती अशी भगवी वस्त्र धारण केलेली आहेत, आवरणं घातलेली आहेत, तो साधू होतो का? तर तो साधू होत नाही. लक्षात घ्या. म्हणून साधूची व्याख्या करत असताना साधू कोण आहे? जो केवळ आपल्याकडे सार ठेवतो, असार काढून टाकतो, तो साधू आहे. पहिली त्याची व्याख्या झाली. दुसरी व्याख्या साधूच्या बाबतीमध्ये करत असताना सा आणि धू, जो आपल्या षडरिपूंना धुवून काढतो तो साधू आहे. तिसरी व्याख्या करत असताना जो साधू कोण आहे? जे परमतत्व, जो त्याचा केवळ परमात्मा आहे आणि ते परमतत्व दुसऱ्या शिष्याला सुद्धा तो प्राप्त करून देतो, तो साधू आहे. ही त्याची तिसरी व्याख्या झाली. चौथी व्याख्या अशी जिथे सांगितलेली आहे की बरं का, त्याचं जे समचित्त झालेलं आहे बरं का, त्याच्या दृष्टीने एखादी स्त्री असेल, पुरुष असेल, एखादा श्वान असेल, गाढव असेल, त्याच्या दृष्टीने जे सम झालेले आहेत, ज्याची समदृष्टी झालेली आहे, तो साधू आहे. पाचवी व्याख्या अशी करून जातात, त्याला सगुण साक्षात्कार पण झालेला आहे आणि निर्गुण साक्षात्कार पण झालेला आहे, तो साधू आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये साधू थोर जाना, साधू बोध झाला, साधू बोध झाला, नुरोनिया ठेला, साधू थोर आला, नुरोनिया तेला, साधू बोध झाला,
बोध झाला नुरोनिया ठेला साधू बोध झाला नुरुनिया ठेला साईच्या मुराला अनुभव साधू बोध झाला नुरुनिया ठेला साईच्या मुराला अनुभव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा साधू बोधाला साधूला मुराला अनुभव ठेला मुराला अनुभव हरिमुखे मला हरिमुखे मला हरिमुखे मला हरिमुखे मला आतापर्यंत आपण पाहून गेलो साधू शब्दाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपण 4 ते 5 आपण तिचे अर्थ आपण पाहिले लक्षात घ्या. म्हणून पहिला शब्द जो वापरलाय तो साधू शब्द वापरलाय. म्हणून साधू शब्द हा किती उच्च दर्जाचा आहे, साधू शब्द हा किती महत्त्वाचा आहे, साधू हा किती महत्त्वाचा आहे याचं ज्ञानोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी दाखवून दिलं बरं का. पण साधूच्या बाबतीमध्ये त्या साधूंचं करायचं काय. काही जण म्हणतात तुझ्या जीवनाचं करायचं काय, असं जिथे म्हणून जातात की काही प्राप्त झाल्यानंतर याचं आपण या पैशाचं करायचं काय. काही जण म्हणतात या पैशाचं करायचं काय, या आयुष्याचं करायचं काय. काही जण म्हणतात या आयुष्याचं करायचं काय. अनेक जण असं जिथे बोलतात मग या साधूचं करायचं काय. याचा विचार करत असताना साधूचा करायचा काय तर साधूचा बोध हा प्राप्त प्रत्येक जीवानी हा करून घ्यायला पाहिजे लक्षात घ्या. पण मुळामध्ये पाहत असताना विनाकारण साधू कोणाला बोध करायला जातील, काय त्यांना पडले मला सांगा. का तुम्हाला वाटलं लगेच तो आपल्याला रस्त्यावरती ते भेटले आपल्याला आणि आपल्याला बोध करतील, तर अशा भ्रमामध्ये राहू नका. मुळामध्ये साधू आपल्याला भेटणंच खूप दुर्लभ आहे लक्षात घ्या. क्षैले क्षैलेन माणिक्यम मोतिक्यम न गजे गजे. ऐका, साधो नाही सर्वत्र बरं का सांगून जातात, साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने चंदनम न वने वने. क्षैले क्षैलेन माणिक्यम मोतिक्यम न गजे गजे. साधो नाही सर्वत्र. अरे बाबा तुला सर्व ठिकाणी जे आहेत ना तुला साधू कधी भेटणार नाहीत, तुला साधू कधी तुला दिसणार नाहीत लक्षात घ्या. साधो नाही सर्वत्र. साधू हे तुम्हाला सर्व ठिकाणी भेटतील का. मग सर्वच ठिकाणी जर हे भेटत नसतील मग त्यांचा बोध होणं तर हा किती कठीण आहे तुम्ही मला सांगा. खूप हे कठीण जिथे काम जिथे सांगितलेलं आहे. पण हे कठीण जरी असलं पण निश्चित साधू आपली जर तळमळ जर असेल निश्चित रूपाने ते आपल्याला भेटल्याशिवाय जिथे राहणार नाही, भेटल्याशिवाय जिथे राहणार नाही. म्हणून साधूच्या बाबतीमध्ये त्यांचा जो बोध असतो तो बोध मात्र अत्यंत हा महत्त्वाचा हा बोध सांगितलेला आहे. म्हणून आता बोध शब्दाचा अर्थ काय आहे याचा आपण थोडक्यामध्ये विचार करू. बोध शब्दाचा अर्थ म्हणजे त्यांच्याकडून जो उपदेश आपल्याला प्राप्त होतो आणि तो बोध झाल्यानंतर त्या बोधाचा अर्थ म्हणजे ज्ञान सांगितलेले बरं का. त्या बोधाचा अर्थ म्हणजे ज्ञान सांगितलेलं आहे आणि ते कोणतं ज्ञान आहे ते शास्त्राचं ज्ञान सांगितलेलं आहे. शास्त्राचं ज्ञान सांगितलेलं आहे. माणसाजवळ जर ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचं सर्व काही दुःख ह्या संसारातलं सहज निघून जातं लक्षात घ्या. माणसाजवळ जर ज्ञान नसेल पण हे कोणतं ज्ञान सांगितलेलं आहे, बोध हा कोणता सांगितलेला आहे, तो बोध मात्र आत्मबोध हा सांगितलेला आहे. तो आत्मबोध त्या साधूकडूनच जिथे आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून गंमत अशी झाली, आपण गुलाब महाराजांचं नाव आपण ऐकलोत की नाही सांगा. आज अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये नागपूरचे गुलाब बाबा खूप मोठे असे संत होऊन गेले आणि दोन्ही डोळ्याने मात्र ते आंधळे होते, पण त्यांना प्रज्ञाचक्षू म्हणतात बरं का. जे दोन्ही डोळ्यांनी आंधळे असताना पण संपूर्ण ज्ञानेश्वरी ज्यांना कंठस्थ, संपूर्ण ज्या अशा प्रज्ञाचक्षूंना संपूर्ण गाथा कंठस्थ, त्यांना प्रज्ञाचक्षू हा शब्द जिथे वापरून जातात. मग गंमत अशी झाली, आज त्यांचे जे शिष्य होते बाबा पंडित म्हणून त्यांचे शिष्य होते बरं का. आणि एक वेळेला गुलाब महाराज तिथे अत्यंत अशा आजारामुळे ते अस्वस्थ झाले
आणि त्यांना खूप त्रास व्हायला लागला. आणि अशा वेळेला त्यांना पुण्यामध्ये हलवलं आणि हलवल्यानंतर तिथलं औषध पाणी सुरू झालं बरं का. आणि औषध पाणी सुरू झाल्यानंतर त्यांच्या सेवेसाठी बाबाजी पंडित त्यांच्या सेवेसाठी तिथे रुजू झाले बरं का. आणि रुजू झाल्यानंतर रोज त्यांची सेवा मात्र खूप मनोभावे मात्र करायचे. कारण कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर जोपर्यंत आपण सेवा हा करत नाही, सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी, असं जसे ज्ञानोबा जिथे सांगतात, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्वदर्शिनाः. म्हणून त्या जीवाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं जर असेल तर निश्चित रूपाने सेवाही करावीच लागते. आणि मग अशा अवस्थेमध्ये तो त्यांची सेवा ते करायला लागले बरं का. कारण आपण पाहून जातो की आपल्या घरामध्ये एखादा वृद्ध व्यक्ती असेल जो शरीराने जर्जर झाला असेल बरं का, शेवटची घटिका मोजत असतील, जे आपल्या अंथरुणातच आपल्या कपड्यामध्येच ते शुशी जर करत असतील तर अशांना सांभाळणं किंवा अशांची सेवा करणं हे आजच्या काळामध्ये खूप अवघड काम झालेलं आहे बरं का, खूप अवघड काम झाले. आपल्याला कीर्तनामध्ये हे बोलायला सांगायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष अशी व्यक्ती ज्यावेळेस आपल्या घरामध्ये असतात, पण असल्यानंतर अशांची तर सेवा आपण मनोभावे आपण करायला पाहिजे. लक्षात घ्या, मनोभावे आपण जिथे करायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ते अंथरुणावरती खिळून होते आणि त्यांना थोडासा खोकल्याचा दम्याचा त्यांना त्रास सुरू झाला. आणि खोकल्यानंतर त्यांना एक उबाळा यायचा, थुंकीचा उबाळा यायचा, ते अशी बेडकं बाहेर पडायचे आणि तिथं पिगदाणी होती, पिगदाणीमध्ये ते थुंकत राहायचे. हाच दिवसभर त्यांचा सगळा कार्यक्रम चालू होता. मग गुलाब महाराजांना वाटलं की बाबा हा खरोखरच आपला खरोच जीवाभावाचा शिष्य आहे का नकली शिष्य आहे. कारण आजकाल जमाना हे नकली शिष्यांचाच खूप झालेला आहे. नकली शिष्यांचा जमाना जिथे झालेला आहे, सेवा करण्याच्या बाबतीमध्ये आजच्या बाबतीमध्ये पाहायला सापडत नाही. लक्षात घ्या, पाहायला जिथे सापडत नाही. काही लोक जसे येतात आणि गुरु महाराजांना सांगतात, गुरु महाराज हे घर तुमचं आहे, दार तुमचं आहे, माझी प्रॉपर्टी तुमची आहे, सगळं तुमचं आहे, मी तुमचा, मी सुद्धा तुमचा. मग ते गुरु महाराज म्हणायचे ठीक आहे बाबा, ठीक आहे. हे त्याचा परिपाठ असा शिष्याचा कधी भेटला ना, त्याचं टेप रेकॉर्ड चालू व्हायचं, सगळं घरदार तुमचं आहे. मग बाजूचा दुसरा शिष्य म्हणाला, एकदा ह्याला थोडं तर बघा, विचारून तर बघा, हा म्हणतोय घरदार तुमचं आहे, प्रॉपर्टी तुमचं आहे, पैसा अडका तुमचा आहे. मग त्यावेळेला दुसऱ्या शिष्याने सांगितलं, ह्याच्या अंगातलं थोडंसं तुम्ही पाणी बघा, ह्याला तुम्ही थोडंसं काहीतरी मागा. ते म्हटलं नको बाबा, तो माझ्याकडे श्रद्धेने येतोय, मी त्याला काही बोलणार नाही. पण दुसऱ्या शिष्याने सांगितलं, महाराज हा अत्यंत नकली आहे, डुप्लिकेट आहे, डुप्लिकेट बरं का, डुप्लिकेट आहेत. महाराजांच्या कीर्तना बसले की बुक्का लावून बसायचा, म्हणजे महाराजांना वाटायचं की माझा हा शिष्य किती चांगला आहे. आणि एक दिवस त्यांनी सांगितलं, तू म्हणतोस ना प्रॉपर्टी महाराज तुमची आहे, घरदार तुमचा आहे, आज माझे हे काही 4-5 गरीब शिष्य आहेत, त्यांना तुझी प्रॉपर्टी देऊन टाक. त्यावेळेला तो म्हणाला, इतके वर्ष मी तुमच्यावरती विश्वास होता म्हणून हे शब्द मी वापरायचो, तुमच्यावरती विश्वास होता म्हणून मी शब्द वापरायचो, आणि महाराज तुम्हीच मला दगा द्यायला लागलात, मला मागायला लागलात. आता हा दृष्टांत संपला, त्याच्या पुढे दुसरा दृष्टांत सांगतो, लक्षात घ्या. हा तकलादू शिष्याच्या बाबतीमध्ये त्याला बोध कसा होणार, पण गुलाब महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांचा जो शिष्य होता, जो बाबाजी पंडित होते, अनेक प्रकारे उबाळा आल्यानंतर पिगदाणीमध्ये ते थुंकायचे. पण एक दिवस गुलाब बाबांनी ती पिगदाणी लपवून ठेवली, मुद्दाम लपवून ठेवली बरं का. आणि उबाळा आला, बेंडके बाहेर पडायला लागले, ते पळत आले, बघतात तर काय, आपले दोन्ही हात त्यांच्या समोर केलं बरं का. विठ्ठल आला आणि आल्यानंतर त्यांनी काही केलं नाही, आपले दोन्ही उंजळ, जे हाताची जे उंजळ होते, आपल्या गुरु महाराजांच्या समोर त्यांनी धरलं आणि धरल्यानंतर सगळं हातामध्ये त्यांची थुंकी आली. लक्षात घ्या. आणि त्यावेळेस त्या साधूंच्या मुखातनं शब्द बाहेर पडली, अरे तू जिंकलास, बोलू का आता बरं का, अरे तू जिंकलास,
आणि तू जिंकलास म्हटल्यानंतर सांगितलं आजपासून तू जे काही वाचशील, जे काही ग्रंथ वाचन करशील, तुला आपोआप तुला ते ज्ञान सहज मिळत जाईल. विठ्ठल जिंकलास. आणि आजपासून त्यांनी गुलाब महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलं तू जिंकलास आणि जे काही तू आता ग्रंथाचा अभ्यास करशील तुला सहज ज्ञान ते मिळत राहील. म्हणून ती त्याला शास्त्रकृपा म्हणतात. शास्त्रकृपा व्हायला पाहिजे. आम्ही लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, पण अजून शब्द आम्हाला जिथे फुटत नाहीत, कारण का ती कृपा नसते. लक्षात घ्या. पण ती कृपा साधू बोध झाला हा बोध सांगितलेला आहे. तो मुरोनिया ठेला ठाईचा मुरला अनुभव. आता ह्याच्यासाठी काय सांगतात बरं का, आपल्याला ज्यावेळेस आवळे वगैरे येतात की नाही, आवळे वगैरे आल्यानंतर आपण काय करतो, त्याला आपण मुरवतो बरं का. साखरेच्या पाकामध्ये आपण त्याला मुरवतो आणि जसा जसा आवळा त्यामध्ये मुरतो बरं का, तसा तसा तो आवळा आपल्याला काय 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 देतो, चांगला काम देतो. लक्षात घ्या. अनेक प्रकारे तो जसा काम देतो. म्हणून साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ते मुरावं लागतं बरं का. तो मुरावा लागतो. तो मुरल्यानंतर ठाईचा मुरला अनुभवे. याचा अर्थ तिथे ते ज्ञान संपत नाही. तसं ते ज्ञान त्या शिष्यामध्ये, त्या जीवामध्ये जसं प्रेरित होतं, तो ज्ञान इतरांना ज्यावेळेस तो देतो आणि दिल्यानंतर ठाईचा मुरला अनुभवे, तो जीव त्या अनुभवाच्या माध्यमातून तयार होतो. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये कापुराची वाती उधळाली ज्योती, कापुराची वाती उधळल्या ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती. कापुराची वाती उधळल्या ज्योती, कापुराची वाती उधळल्या ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती. ठाईचा समाप्ती झाली जैसे, ठाईचा समाप्ती झाली जैसे, ठाईचा समाप्ती झाली जैसे, ठाईचा समाप्ती झाली जैसे. ठाईचा समाप्ती झाली जैसे, ठाईचा समाप्ती झाली जैसे. ठाईचा समाप्ती झाली जैसे, ठाईचा समाप्ती झाली जैसे. हरिमुखे मला, 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 हरिमुखे मला. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. गोपार कुमारी, गोपार गोपार कुमारी, गोपार कुमारी, गोपार कुमारी, गोपार कुमार. पुंडली ढोल त्रिकाल देव तुकारा,
दे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की दे महाराज की दे कुमार कुमार होबा 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 साधू बौद्ध झाला तो ऋण्या ठेला ठाई समोरला नव्हे कापुराची वाती, कापुराच्या वाती नाही म्हणत असताना काय शब्द वापरायचा का कापुराच्या वाती म्हणायचा कापुराची वाती वाती उजळली का उजळल्या ज्योती जळली कापुराची वाती उजळली ज्योती हा खरा शब्द पण म्हणत असताना बरेच जण कापुराच्या वाती उजळल्या ज्योती म्हणा कोणाचं काय सांगू म्हणा बरं का म्हणून शब्द सांगून जातात कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. आता या चरणामध्ये त्यांनी शिष्याचा काही अधिकार सांगितला लक्षात घ्या. शिष्याचा अधिकार सांगितलाय. साधुबोध झाल्यानंतर तो जीव हा कसा परिपूर्ण बनतो आणि परिपूर्ण बनल्यानंतर त्याची अवस्था ही कशी सांगितलेली आहे. कारण माणसाचं अज्ञान हे जायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे बरं का. असे कितीतरी जन्म त्याला घालावे लागतात, कितीतरी जन्म घ्यावे लागतात. पण साधूची कृपा झाली की ते अज्ञान नष्ट झाल्यानंतर त्या ज्योतीबद्दल सांगून जातात. अनेक प्रकारे आपण ज्योती वगैरे पाहतो, अनेक प्रकारे आपण ती अग्नी आपण पाहतो. कारण आपल्या ह्याच्यामध्ये अग्नीला अग्नी नुसतंच म्हणत नाहीत तर अग्नी देवता आपण म्हणतो. लक्षात घ्या, अग्नी देवता आपण म्हणतो. म्हणून अग्नी देवीच्या बाबतीमध्ये कापुराची वाती उजळली ज्योती. ज्यावेळेस कापूर आपण ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपण तिला प्रज्वलित करतो, प्रज्वलित केल्यानंतर लगेच ती मात्र पेट घेते. उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. सांगण्याचं तात्पर्य असा जो शिष्य बोध झाल्याबरोबर अज्ञान त्याचं तिथल्या तिथे जळून जिथे नष्ट होतं आणि तो परिपूर्ण अवस्थेला जिथे प्राप्त होतो, त्याच्यामध्ये एक कनिष्ठ शिष्य सांगून जातात, एक मध्यम सांगतात आणि एक कापुराची वाती म्हणजे एक उच्च दर्जाचा जो असा जिथे सांगतो. एकाला किती जरी बोध केला तर त्याला तिथे काही फरक पडत नाही. रात्रभर बसून जरी त्याला सांगितलं, रामायण अख्खं रामायण त्याच्यासमोर सांगितलं तरी त्याला तिथे काही पडत नाही. पण हा जो शिष्य कसा आहे, सांगितल्याबरोबर जो त्याच्यामध्ये जो बोध होतो, साधुबोध झाला तो नोरुन्या ठेला ठाईच मुरला अनुभवे कापुराची वाती आणि उजळली ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैशी. याचा अर्थ असा जो सांगितलेला, कोणी असं समजू नका की बोध झाल्यानंतर तो बोध त्याच्या पुरताच तो तिथल्या तिथे तो संपून जातो. कारण साधूचा जो बोध आहे किंवा संत महात्म्यांचा जो बोध आहे तो कधी न संपणारा तो बोध आहे. आज ज्ञानोबाराय जरी आपल्याला त्यांनी जिवंत समाधी घेतली, तुकोबाराय सदेह वैकुंठाला जरी गेले असतील, पण गाथ्याच्या रूपाने आज आपल्यासमोर ते कसे आहेत तर आपल्यासमोर ते जिवंत आहेत. विठ्ठल इतकी मंडळी इतके इथे जी जमलेली आहे, जी वारकरी आहेत, गळ्यामध्ये माळ आहे, टाळकरी सगळी आहेत. याचं कारण काय आहे? अजूनही संत महात्म्यांचा जो बोध कसा आहे तो जिवंत आहे. आणि तो कोणता बोध आहे? त्या बोध म्हणजे आत्मबोध हा सांगितलेला आहे. आत्मबोध त्या जीवाला प्राप्त झाल्यानंतर त्याचं अज्ञानत्व हे कसं नष्ट होतं त्याच्यासाठी आपल्याला त्या कापुराचा दृष्टांत दिलेला आहे. अजून अनेक दृष्टांत देण्यासारखे आहेत. फक्त अजून 10 मिनिटामध्ये मी कीर्तन पूर्ण करणार आहे. परत जर आपल्याला जर योग मिळाला तर त्या अभंगावरती अजून दुसरं चिंतन मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करू. लक्षात घ्या, प्रामाणिक प्रयत्न आपण करू. म्हणून तिथे सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भाग्य विरलतना मोक्ष रे क्याला भाग्य विरलतना मोक्ष क्याला भाग्य विरलतना ओ मोक्ष रे क्याला भाग्य विरलतना मोक्ष रे क्याला भाग्य विरलतना ओ मोक्ष रे क्याला भाग्य विरलतना.
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा भाग्य विनटला त्याचं भाग्य इतकं उजाळलेलं आहे की त्या मोक्षा रेषापर्यंत तो सहज त्याला मोक्षगती त्याला जिथे प्राप्त झालेली लक्षात घ्या. सहजासहजी मोक्षगती म्हणजे काय आहे? सर्व या संसारातल्या बंधनातनं ज्यावेळेस आपण या विषयातनं आपण मुक्त होतो त्यालाच तिथे आपण मुक्ती म्हणतो. लक्षात त्यालाच आपण जिथे मोक्ष आपण म्हणतो. अनेक शास्त्रकारांनी मोक्षांची वेगळ्या व्याख्या वगैरे केलेली, पण आता मी त्याची ते सांगत बसत नाही. म्हणून मोक्षाच्या बाबतीमध्ये आपण संकल्पना इथे अशीच आपल्याला मांडायची आहे की तो सर्व विषयातनं सर्व आसक्तीतनं संसारातल्या आसक्तीतनं जो सुटलेला आहे त्यालाच मात्र जिथे मोक्ष म्हटलेला आहे. म्हणजे आत्ता जरी मरण आलं ज्याची मरायची तयारी आहे त्याला जिथे मोक्ष जिथे म्हणतात. मोक्ष रेख्याला भाग्य विनटला बरं का. आणि साधूचा अंकीला हरिभक्त असा तो साधूचा जो सेवक आहे त्याला हे सर्व प्राप्त झालेला आहे. अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेवा गोडी ज्ञानदेवा गोडी संगती सजानी ज्ञानदेवा गोडी संगती सजानी ज्ञानदेवा गोडी ज्ञानदेवा गोडी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जाणीवणी हरि दिसे जाणीवणी हरि दिसे जाणीवणी आत्मतत्वे 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 हरि दिसे जाणीवणी आत्मतत्वी हरि
मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे मला मला या हरिसप्त्याच्या निमित्तानं पुनश्च कीर्तनाची सेवा इथे मिळाली. मागे विठ्ठल रुक्मिणीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्तानं संपूर्ण गावकऱ्यांनी अत्यंत श्रमयुक्त सर्वांचे श्रम, सर्वांचे कष्ट, सर्वांचं सहकार्य, त्या अनुषंगाने विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा खूप चांगल्या रीतीने आपण तो कार्यक्रम घडवून आणला आणि तो कार्यक्रम पाहून मनाला एक प्रकारचं खूप मोठं समाधान मिळालं लक्षात घ्या. आणि तदनंतर लवकरात लवकर या मंडपीचं जे काही काम शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे पुढच्या सप्त्यापर्यंत ते पूर्ण व्हावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी, महादेवाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि कार्यक्रम करण्यासाठी आपल्या गावातली सर्व हे कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी अत्यंत प्रशस्त अशी ही जागा झालेली आहे. आणि अशा या सप्त्यामध्ये आज जी सेवा पुनश्च आज मला करायला मिळाली. वास्तविक घशाचा इतका त्रास होतोय थ्रोट इन्फेक्शनमुळे, आज डॉक्टरांनी सांगितलं की जास्त काही बोलायचं नाही. पण कालचं चक्रीभजन, सोनखेडचं चक्रीभजन आणि आजचं हे सिंदखेडचं कीर्तन हे जवळ जुळून आल्यामुळे ते थोडासा योग साधून आला. पण या गणपतीच्या पवित्र अशा या उत्सवामध्ये अशी सेवा परंपरेच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी विनम्रपणे अर्पण करतो आणि अर्पण करून सेवा पूर्ण करतो. माऊलींचं भजन घेऊ. त्यानंतर उद्याचं काही नियोजन सांगायचं असेल तर हृदय हे आपुले दर्शनाने शिस्तीत घ्या बरं, लैंगिक घ्या. कामावली